महाराष्ट्रासाठी वारी म्हणजे नुसती एकादशी नसून तो एक मोठा सण होतो. आणि आषाढी एकादशीच्या सगळ्यांना भक्तिमय शुभेच्छा. खरं तर आज आपण काहीतरी नवीन शिकावं या उद्देशानं मी आपल्याला काही 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे की ज्या या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्याला लक्षात राहतील. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा महाजन. आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर आपण काय शिकायला पाहिजे तर आपल्याला काहीतरी सांगावं या विचारात होते आणि मला नुकत्याच 2 गोष्टी कळल्यात. एक सर्कल ऑफ कन्सर्न आणि एक सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या हातात आहे त्या म्हणजे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स, ज्याच्यावर तुम्ही विचार करू शकता, ज्याच्यावर तुम्ही निर्णय घेऊ शकता. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहे त्या म्हणजे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. आणि ज्या गोष्टींचा फक्त तुम्हाला कन्सर्न वाटतो, जसं की मला असं वाटतं की महाराष्ट्रातली तमाम जनता पायी वाऱ्याने चालत गेली आहे, भर पाऊस येईल, मग तिथे ते जर आजारी पडतील तर त्यांच्यासाठी ज्या सरकारने प्राथमिक आरोग्य सुविधा ज्या उपलब्ध केल्या आहेत तर त्यांना बरोबर मिळतील का, त्यांच्या पायाला भेगा पडतील, त्यांना त्रास होत असेल, असे माझे बरेचसे कन्सर्न आहेत. परंतु त्या गोष्टी माझ्या हातात नाही आहे. मग मी काय करू शकते तर माझ्या हातात काय आहे तर मला असं वाटतं माझ्या हातात ही गोष्ट आहे की विठुराया मी तुझ्याकडे साकडं घालू शकते आणि मी एवढंच सांगेल विठुराया की हे जेवढे शेतकरी बंधू तुझ्याकडे तुझा आशीर्वाद घेण्यासाठी येतात, ह्या सगळ्या शेतकरी बंधूंना ताकद दे. यांच्या मनात कोणतंच नैराश्य, कोणताच मानसिक आजार होऊ नये. आणि ज्या नैराश्यामध्ये जर ते कधी जर गेले तर त्यांना सगळ्यांना बाहेर काढण्याची ताकद तू दे. या सगळ्यांचं आत्महत्येचं प्रमाण कमी होऊ दे आणि या सगळ्यांना माझ्या परीनं जी काय मदत करता येईल तेवढी ताकद मात्र मला दे. एवढंच मी सांगेल. हरी विठ्ठल.